चला तर मित्रांनो बघूया बँक निफ्टीमध्ये सोमवारी काय होऊ शकते। तर बघा मित्रांनो, बँक निफ्टीने काय केलेलं आहे हे बघा, एक वरून चांगली ट्रेंड लाईन येत होती। तिनं जवळपास एक दोन वेळा रेजिस्टन्स घेतला होता। तिसऱ्या वेळा मार्केटने काय केलं आहे, रेजिस्टन्स घेऊन ब्रेकआउट दिलेला आहे। आणि ब्रेकआउट फक्त ट्रेंड लाईनचाच नाही तर 60,000 ही एक सायकोलॉजिकल लेवल आहे, हिचा सुद्धा ब्रेकआउट झालेला आहे मित्रांनो। अशा लेवलला काय होतं असतं, 80% केसमध्ये काय होतं असतं, मार्केट काय होतं तर गॅप डाऊन होत असतं। कारण की बिग प्लेयर्स हे तुम्हाला त्यांच्यासोबत पैसा कमवू देणार नाही। कारण की तर बऱ्याच जणांनी आपली पोझिशन घेऊन गेले असतील, कारण की चांगला ब्रेकआउट झालेला आहे। आणि बऱ्याच वेळा मार्केटमध्ये काय होतं अशा वेळेस, इथं बघा 59,900 ही एक स्टॉप लॉस लेवल आहे। कारण की इथून ब्रेकआउट झालेला आहे तर बरेच जण इथं स्टॉप लॉस लावणार आहे, जे थोडे जास्त मोठा स्टॉप लॉस घेतात। आणि त्यापेक्षा छोटा स्टॉप लॉस म्हणजे 5 मिनिटामध्ये बघूया हे बघा, त्यापेक्षा छोटा स्टॉप लॉस म्हणजे 59,950 इथं पण बऱ्याचशा जणांचे स्टॉप लॉस असणार आहे। तर मार्केट काय करणार आहे माहिती आहे का, बिग प्लेयर्स मार्केटला डायरेक्ट गॅप डाऊन ओपन करू शकतात आणि सर्वांची लिक्विडिटी घेऊन मग मार्केट वर जाऊ शकतं मित्रांनो। कारण की मार्केट लिक्विडिटीवरच काम करत असतं। तुमचे स्टॉप लॉस हे मोठ्या प्लेयरच्या लिक्विडिटीसाठी काम करत असतात। म्हणजे ते त्यांची ऑर्डर फिल तुमच्या स्टॉप लॉस जरिये त्यांची ऑर्डर फिल करून मार्केटला वर घेऊन जाणार आहे मित्रांनो। तर तुम्हाला मी सांगतो, सपोर्ट लेवल आहे 60,000, एक सायकोलॉजिकल सपोर्ट लेवल हा आहेच। त्याखाली एक लिक्विडिटी झोन 59,920 आणि त्या खाली सुद्धा जर तुम्ही बघितलं तर मार्केटला जर खाली जायचं असेल ना, एवढ्या खाली जर मार्केटला जायचं असेल तर मार्केट वरून लिक्विडिटी घेऊन येणार आहे। तर वरची लिक्विडिटी लेवल आहे, लिक्विडिटी लेवल म्हणजे रेजिस्टन्स झोन 60,155, सेकंड आहे 60,255 आणि त्यावरचा सगळ्यात वरचा झोन आहे 60,303। हा एक मार्केटसाठी रेजिस्टन्स म्हणून ॲक्ट करणार आहे, कारण की तिथं बऱ्याचशा जणांची लिक्विडिटी पेंडिंग आहे। तर मित्रांनो, असे ट्रॅप व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो करा। मी हे ट्रॅप लाईव्ह व्हिडिओसुद्धा टाकत असतो। तर धन्यवाद मित्रांनो।